मित्रांनो, अनेकांना हा विषय माहीत आहे, अनेकांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत आणि त्या अनुषंगाने या प्रश्नाचं उत्तर आज परत एकदा देत आहे। अनेक महिन्यांपूर्वी यावर एक व्हिडिओ बनवला होता, परंतु आता तो व्हिडिओ मागे पडलेला आहे आणि या मागच्या 4-2 दिवसांमध्ये काही अशा परत त्या कमेंट आल्या। त्यातील एक कमेंट तुम्हाला वाचून दाखवतो। ते लिहितात, महाराज आपण अगदी छान विचार मांडले, शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जे विचार मान्य नाही त्याचाच आपण जय जयकार करता, येथे विसंगती दिसते। कारण बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिल्या, त्यांनी स्पष्ट सांगितले की मी रामकृष्ण यांना देव मानला नाही, परंतु आपण प्रथमच रामकृष्ण हरी म्हणता, शेवटी जय भीम जय संविधान म्हणता, हा बाबासाहेबांचा एक प्रकारे अपमान होय। यावरून आपणाला कोणती विचारधारा मान्य आहे हे कळले कठीण आहे, कारण आपण दोन्ही तबल्यावर हात ठेवता। बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंगीकारणे लेच्या पेचाचे काम नाही, येथे पाहिजे जातीचे। आपण द्विधा परिस्थितीमध्ये आहात। जय भीम जय संविधान। मित्रांनो, प्रश्न अगदी रास्त आहे आणि प्रश्नाचं 100% स्वागत आहे। अनेकांसाठी ज्यांनी माझा जुना व्हिडिओ पाहिला नाही आणि तो लवकर सापडणार नाही त्यासाठी आणि अनेकांसाठी, प्रत्येकासाठी, आणि हा विषय खूप महत्त्वाचा आहे। इतका महत्त्वाचा आहे की तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरच संपूर्ण विषय लक्षात येईल, इतका हा विषय महत्त्वाचा आहे। आणि जे लोक बाबासाहेबांना मानतात, पुरोगामी विचारधारेला मानतात, शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेला मानतात, या सर्वांसाठी हा विषय महत्त्वाचा आहे। मी एखादी गोष्ट आत्ता उल्लेख करीन, एखादा शब्द आत्ता उच्चारण करीन, एखाद्या वाक्याचा आत्ता उच्चारण करीन, त्यावरून त्याचा अर्थ लावू नका। तुम्हाला अर्थ लावण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। म्हणजे मित्रांनो, लक्षात घ्या, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी 22 प्रतिज्ञा सांगितली त्यामध्ये मित्रांनो त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी राम आणि कृष्ण यांना देव मानणार नाही। आता ही गोष्ट मला माहित नाही का? 100% माहित आहे, परंतु मित्रांनो मी एक हिंदू आहे आणि सश्रद्ध हिंदू आहे आणि मित्रांनो माझ्या हिंदू धर्माविषयी माझ्या अगदी वेगळ्या स्पष्ट धारणा आहेत। परत ऐका, एवढ्या एका विधानावरून मला जज करू नका, अगोदर माझा पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल। आणि अगोदरच एक गोष्ट क्लिअर करतो की हे जे मत आहे ते केवळ माझं वैयक्तिक मत आहे आणि हे मत मी कधीही कोणावर लादण्याचा प्रयत्न करत नाही, करणार नाही। तुम्ही जो बाबासाहेबांचा मार्ग स्वीकारलेला आहे, जो 22 प्रतिज्ञांचा मार्ग स्वीकारलेला आहे, त्याचं माझ्याकडून 100% स्वागत आहे, 100% वेलकम आहे। त्याबद्दल मला कसलाही आक्षेप नाही। आणि बाबासाहेबांनी ज्या 22 प्रतिज्ञा सांगितल्या त्याचं सुद्धा मी 100% समर्थन करतो। त्यामुळेच तुम्हाला म्हटलं असे विरोधाभासी विधानं तुम्हाला दिसतील, त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहणं अत्यंत गरजेचं आहे। आता पुढे विश्लेषण करण्याच्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी सांगतो की स्वतः राजर्षी छत्रपती शाहू महाराज रामाला मानत होते, परंतु राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं रामाला मानणं किंवा इतर देवाला मानणं याबाबत बाबासाहेबांनी कधीही आक्षेप घेतला नाही, कधीही त्यांना त्यामध्ये काही सुद्धा वावगं वाटलं नाही, कारण बाबासाहेब विचार स्वातंत्र्याचं स्वागत करणारे होते। अजून एक उदाहरण देतो, बाबासाहेब जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना अत्यंत मानत होते, याचे अगदी स्पष्ट पुरावे आहेत। मूकनायक मधील त्यांचं ब्रीद वाक्य असेल, काय करू आता धरून या भीड निशंक हे तोंड वाजविले, हे जे त्यांनी ब्रीद वाक्य त्यांच्या मूकनायकावर वापरलेलं आहे। किंवा बाबासाहेबांनी एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मराठीतील संत साहित्य सोडून, गाथा आणि ज्ञानेश्वरी सोडून बाकीचं सगळं साहित्य जरी नष्ट झालं तरी मराठी साहित्याचं एवढं फार मोठं नुकसान होणार नाही। आणि बाबासाहेबांचे अनेक अभंग पाठ होते, एक प्रकारे वारकरी परंपरा त्यांच्या घरामध्ये होती आणि या अनुषंगाने बाबासाहेब
तुकाराम महाराजांना मानत होते हा इतिहास आहे। आणि असं असताना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज प्रचंड प्रचंड रामाला मानत होते। तुकाराम महाराजांच्या नावामध्ये सुद्धा राम आहे। राम राम कहे रे मन किंवा राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली। परंतु तुकाराम महाराजांचा राम नेमका कोणता आहे? तुकाराम महाराजांचा राम हा कर्मकांडाला पर्याय देणारा राम आहे। तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला यज्ञ याग करण्याची गरज नाही, फक्त मुखाने भगवंताचं रामाचं नाव घ्या। एवढंच नाही, वाल्या कोळी महाब्रह्म हत्यारी नामे तारीला निर्धारी। तुकाराम महाराज म्हणतात वाल्या कोळ्यांनी काय हत्या केली? ब्रह्म हत्या केली। हे शास्त्रानुसार सांगितलेलं सगळ्यात मोठं पाप आहे। ते पाप सुद्धा नष्ट करण्याची ताकद रामामध्ये आहे। एवढंच काय, भिल्लिनीचे उष्टे बोरे खाणारा राम असेल, आदिवासी निषाद राजासोबत मैत्री करणारा राम असेल, किंवा असे अनेक राम आहेत। आणि मित्रांनो, रामायणातील जे उत्तरकांड आहे ज्याबद्दल आक्षेप घेतला जातो, शंभुकाची कथा असेल किंवा सीतेचा त्याग असेल, हे उत्तरकालीन आहे, हे नंतर रचलेलं आहे, हे प्रक्षिप्त आहे। आणि अशामुळे त्या बाबतीत जी घटना रामाच्या बाबतीत घडलेलीच नाही त्या बाबतीत रामाला दोष देणं अत्यंत चुकीचं आहे। आता मित्रांनो, या धारणा माझ्या आहेत, या धारणा तुकोबारायांच्या आहेत, या धारणा वारकरी साधू संतांच्या आहेत। परंतु तुम्ही जो वेगळा मार्ग स्वीकारलेला आहे त्याचं सुद्धा 100% स्वागत आहे। आता येथे एक गोष्ट लक्षात घ्या, आता बाबासाहेबांनी गाथा वाचली होती, आता गाथेमध्ये त्यांना हे अभंग दिसले नाहीत का? तुकाराम महाराजांचे हे रामाला मानणारे अभंग त्यांनी वाचलेले आहेत, तरी सुद्धा बाबासाहेबांनी त्यांच्याबद्दल, तुकाराम महाराजांच्या बद्दल आक्षेप का घेतला नाही? कारण बाबासाहेबांची पाहण्याची दृष्टी होती। या देशातील लढाई अगोदर तुम्ही समजून घ्या, या देशातील लढाई ही समता विरुद्ध विषमता अशी आहे। या देशातील लढाई ही शोषण करणारा कोण आहे आणि शोषक कोण आहे अशी ही लढाई आहे। अशा वेळी समतेच्या बाजूने कोण आहेत आणि विषमतेच्या बाजूने कोण आहेत हे महत्त्वाचं आहे। एखादा माणूस आस्तिक आहे, उदाहरण द्यायचं म्हटलं तर बाबासाहेबांनी ज्यांना गुरु म्हटलं ते कबीरदास सुद्धा रामाला मानत होते। नीट ऐका, बाबासाहेबांनी संत कबीर महाराजांना गुरु मानलं, ते संत कबीर सुद्धा रामाला मानत होते। आणि दुसरी गोष्ट, महात्मा फुलेंना त्यांनी गुरु मानलं। महात्मा फुले निर्मिक ही संकल्पना स्वीकारतात। म्हणजे मित्रांनो, येथे लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा शंभू महादेवाला, रामाला, कृष्णाला मानत होते। आणि मित्रांनो, तथागत गौतम बुद्ध तर हे सर्व भारतीयांचा एक अनमोल असा ठेवा आहे। सर्व भारतीयांची नाळ तथागत गौतम बुद्धांशी जोडली गेलेली आहे, याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही। आता येथे परत विषय लक्षात घ्या, कोण कोणत्या बाजूने आहे, तुमची उपासना पद्धत कोणती आहे यावरून कोणाला जज करू नका। तर समतेच्या बाजूने कोण आहे आणि विषमतेच्या बाजूने कोण आहे, ही लढाई समता विरुद्ध विषमता अशी आहे। बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञामध्ये अगदी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मी राम आणि कृष्ण यांना देव मानणार नाही। हे ज्यांनी 22 प्रतिज्ञा घेतलेल्या आहेत त्यांच्यासाठी आहे। आता जे लोक रामाला मानतात किंवा कृष्णाला मानतात ते लोक बाबासाहेबांना मानत नाहीत किंवा मानू शकत नाहीत किंवा त्यांना बाबासाहेबांची विचारधारा कळलेली नाही, असा जो गैरसमज काही लोकांच्या मनामध्ये निर्माण होत आहे तो अत्यंत चुकीचा आहे। मित्रांनो, तुम्हाला प्रभू रामचंद्राचं, कृष्णाचं चिकित्सा करण्याचा 100% अधिकार आहे। धर्मग्रंथाची चिकित्सा करण्याचा 100% अधिकार आहे। अगदी त्याच धर्मग्रंथाकडे माझी पाहण्याची जी दृष्टी आहे
तो सुद्धा मला बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि याबाबत बरंचसं संशोधन झालेलं आहे। यासाठी डॉक्टर आहा साळुंके यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल, त्यांची अनेक पुस्तके तुम्ही वाचली असतील। त्यांनी स्वतः प्रभू रामचंद्राविषयी हेच सांगितलेलं आहे जे मी सांगितलेलं आहे। शिवधर्म तुम्हाला सर्वांना माहीत असेल। शिवधर्मामध्ये जे काही दैवत मानली गेलेली आहेत त्या दैवतामध्ये भगवान शंकर आहेत, राम आहे, कृष्ण आहे, तथागत गौतम बुद्ध आहेत, बळीराजा आहे। म्हणजे मित्रांनो, मी रामाला मानतो यामागे शिवधर्माची पार्श्वभूमी आहे, डॉक्टर आहा साळुंकेंची पार्श्वभूमी आहे, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची पार्श्वभूमी आहे। आणि मित्रांनो, माझ्या या भूमिकेला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही आक्षेप नाही, कारण त्याची कारण मीमांसा तुम्हाला सांगितली। तुकाराम महाराज मानत होते त्याबद्दल त्यांनी आक्षेप घेतला नाही, शाहू महाराज मानत होते त्याबद्दल त्यांनी आक्षेप घेतला नाही, गाडगे बाबा स्वतः भजन करायचे, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, त्या बाबतीत त्यांनी गाडगे बाबावर कधी आक्षेप घेतला नाही। माझ्यासाठी जेवढा राम प्रिय आहे तेवढेच तुकाराम महाराज प्रिय आहेत, तेवढेच छत्रपती शिवाजी महाराज प्रिय आहेत आणि तेवढेच बाबासाहेब आंबेडकर प्रिय आहेत। आणि हे असू शकतं, हे काही लोकांना पटत नाही, 90% लोकांना हे माहीत आहे, त्यांना ते पटतं, परंतु 5-10% लोकांना ते पटत नाही। त्यांच्या मागे त्यांची तथ्य आहेत, त्यांची कारणे आहेत, त्यांचंही स्वागत आहे, माझी कोणालाही कसली हरकत कधीही नसते। परंतु कोणाच्या 1-2%, 4-2% लोकांच्या मनामध्ये ही जर संशय येत असेल तर त्याबद्दल सुद्धा बोललं पाहिजे, त्याचं सुद्धा विश्लेषण केलं पाहिजे। म्हणून हा व्हिडिओ अजून सांगण्यासारखं खूप मोठा आहे, परंतु व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे, त्यामुळे तुर्तास आजच्या पुरतं एवढंच। नंतर कधीतरी यावर एक सविस्तर मोठा व्हिडिओ बनवील। रामकृष्ण हरी, जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम।